हे सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही, साखळी पण नाही, कोणतंच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही. एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे. शेवटी काय असतं बघा, त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं. आता आम्हाला आमची जात आणि आमची लेकरं मोठं करावं लागणार. त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागलं. आरक्षणाला विरोध करत सत्तेवर बदले जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा. म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय. हे बघा, मी काय समाजाला सांगितलं, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, तुम्हाला ज्याला पडा ज्याला निवडण्याचं त्याला. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही. तोही माझ्या पाठीशी ठामी, मी त्यांच्या पाठीशी. पहिले ती तेच होते.